परी तिकडे झोपली आहे. परीचा आता कप बऱ्यापैकी थोडा बरा झाला आहे, पण थोडीशी अजून तिचा झोपल्यावर असा घरघर आवाज येतो. पण त्यांनी ते औषध दिलं आहे, तर ते मला 3 टाईम द्यायचं आहे, ते देते मी. आणि एक गोष्ट ऐकवतो, आता हे ऐका. तिला इतकी सर्दी झाली ना, तिने खरखर होते. तर बाप्पा बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा पोचलोय. परीला इथे ठेवलंय तर ओरडायला चालू केलं. का का ले ले नौटंकी. देव फटका देव. राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज सायलीचं वॅनिटी आपल्याला पूर्ण परत जशी आहे तशी ती नीट पूर्ण तयार करायची आहे. कारण की आत्ता 2 दिवसात सायलीची ऑर्डर आहे. तर ते ऑर्डरला जाण्यासाठी तिला काय काय सामान लागतं ते घ्यायला जायचं आहे वॅनिटीचं. आता परी तर आपल्यासोबत येणार आहे आज पण, कारण की काल आली नव्हती. काल मम्मी होती परीची मम्मी नाही, सायलीची मम्मी होती परीला सांभाळायला. आज तसं कोण नाही. मग आपण परीला घेऊन जाणार आहोत वॅनिटी तिची पूर्ण भरायला. मग आता काय काय लागतंय ते आता ती जरा वेळाने बघेलच. तिला सांगेल की आपल्याला दाखव, म्हणजे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना दाखव, सगळ्या आपल्या फॅमिलीला, की आपलं काय काय सामान आहे आणि काय काय सामान राहिलं आहे. तर काल येताना आम्ही स्टेशनवरनं आंबे आणले होते. ते आंबे इतके स्वस्त भेटले, पण स्वस्त आहे म्हणून असे कसे पण नाही निघाले. स्वस्त असून ते एक नंबर एक मस्त आहेत. आणि त्यात काल एवढं फिरलो आणि लग्नाला वगैरे जाऊन आलो, तर माझा पाय इतका दुखतोय ना, मला बरं नाही वाटत आहे. भरपूर पाय वगैरे अंग वगैरे सगळं दुखतंय माझं, का माहिती का. आणि माझा एकच पाय दुखतोय. तर आता बघू कसं जमतंय, जाऊ रिक्षाने वगैरे. आणि मोठा भाऊ, त्याची मुलगी म्हणजे जीविका, तिच्या स्कूलमध्ये जायचं आहे. कारण की ओपन डे, म्हणजे जीविकाने जे पेपर्स एक्झाम दिले होते ते सगळे दाखवणार आहेत. तर 1 वाजता मला तिकडे जायचं आहे, आय गेस 1 का 1:15 पर्यंत. आणि मग मला त्याची पेपर बघून यायचं आहे. कारण की मोठा भाऊ वहिनी सगळे गावाला आहेत. मग आता ते पण काम करायचं आहे. सायलीसोबत वॅनिटी पण पूर्ण फुल करायची आहे. परीला पण सांभाळायचं आहे आणि एडिटिंग पण करायची आहे. सगळ्या गोष्टी आल्यात कालसारख्याच. काल जरा डे पूर्ण हॅक्टिक होता, पूर्ण लग्न वगैरे, परत घरी येऊन मग परत कपडे वगैरे. सायलीला छान छान असे ड्रेस घेतलेत. आता ती रिव्हील कधी करते ते माहीत नाही, पण छान काल ट्राय करून बघितले तिने, छान दिसत होते. कारण की काल टाईम नाही भेटला आपल्याला त्या व्लॉगमध्ये घेण्याचा, कारण की भरपूर वेळ झाला होता आम्हाला याला. आल्या पहिले हिला चारलं वगैरे आणि मग सगळ्या गोष्टी, तिचं जेवण वगैरे बनवून मग तिने ट्राय केलं. परी तुमची आज खुश आहे. आत्ताच एक शॉर्ट टाकले. आता मी मोठा ब्लॉग बनवायला घेणार आहे. आणि हो, कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ब्लॉग आपले जे मोठे आहेत ते किती मिनटाचे चालतील. कारण की आजकाल 20-20, 22-22 मिनटाचे पण ब्लॉग चालत आहेत. आणि आपले रेग्युलर ब्लॉग आपण 10-10, 15 मिनटाचे टाकायचो. पण त्या 10-15 मिनटामध्ये मध्ये छोटे असे जे मोमेंट्स असायचे ते पण मला कट करायला लागायचे, कारण की 10-15 मिनटाचे बनवायला लागायचे म्हणून. पण आता कसं 20-22 मिनटाचे होत आहेत, त्यात प्रॉपर सगळे आपले मोमेंट्स जे आम्ही दिवसभरात जे एन्जॉय करतो, जे जगतो पूर्ण, जे त्या गोष्टी दाखवतो आम्ही. मग आता तुम्हीच सांगा तुम्हाला कसे लागतील ब्लॉग, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता मी बघतो सायली बोलेल. आता वाजले जवळजवळ 12:15. परत मला 1 तासाने जायचं आहे, मी एडिटिंग करून घेतो. तर फ्रेंड्स, हे गेलेत बाहेर जरा कामानिमित्त. त्यानंतर जाणार आहेत म्हणजे मोठ्या वहिनी, म्हणजे यांचे मोठे भाऊ आहेत, त्यांची मोठी मुलगी तुम्हाला माहिती आहे जीवी. आपली जीविकाचा आज ओपन डे आहे आणि ती सगळी फॅमिली गावाला आहेत. त्यांच्या मामाच्या लग्नाला गेले होते तर ते तिकडे येतात. तर ओपन डेला ह्यांना जायचं आहे. तर हे आधी त्यांचं काम करायला गेलेत आणि तसेच ते जीविकाच्या शाळेमध्ये जाणार आहेत. तिचे काय पेपर वगैरे चेक करायचे आहेत, काय मार्क्स पडले ते चेक करायचे आहेत आणि तिचा रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर मग ते सगळं करून येणार आहेत. परी आपली इकडे झोपती आहे, पण तिचं काय होतं आहे, पाळणा थांबवला की लगेच रडती आहे. 1 मिनटं, मला मम्मीचा फोन आला आहे. तर मम्मीच्या इथे काय रेंज नाही, त्यामुळे तिचा फोन नाही कनेक्ट होत आहे. परी तिकडे झोपली आहे.
परीचा आता कप बऱ्यापैकी थोडा बरा झाला आहे, पण थोडीशी अजून तिचा झोपल्यावर असा घरघर आवाज येतो. पण त्यांनी ते औषध दिलं आहे तर ते मला 3 टाईम द्यायचं आहे, ते देते मी. आणि निलगिरीचं तेल वगैरे पण त्या कपड्याला लावते, का तर नाक असं तिचं भरल्या चोंदल्यागत होतं, मग ते मोकळं होतं. मग त्यामुळे मग त्या कसं गावाला जायच्या आधी मला तिला रिकवर करूनच घ्यायचं आहे. तर मग मला काहीच काम करता येत नाही, अजून सगळं इथंच पडलं आहे बघा. अजून काहीच नाही काम केलं आहे. आता जेवणसुद्धा मम्मीकडे, पण आता ही जेव्हा येतील 2 वाजतील 2:30 वाजतील तेव्हा जाणार. ह्यांच्यासाठी भात लावते. रात्री काळा वाटाण्याची आमटी केलेली ती आहे, तर ते बोलले मी ते खाईन. तर मला त्यांची यायची वाट बघते. परीचा झोका थांबला की परी लगेच उठते, त्यामुळे मला कंटिन्यू इथे तिला झोका देत बसायचं. तर आता बघू हे आल्यावरती मला पण थोडंसं असं खवखव झाल्यागत होते. सगळ्यात आधी ह्यांना सर्दी झाली, देन परीला झाली, त्याच्यानंतर मला झाली. तर मग आता आज परत जायचं आहे. माझ्या व्हॅनिटीतले काही प्रोडक्ट्स आहेत ना ते थोडेसे डॅमेज झालेत. डॅमेज लाईक मीन्स ते आता संपत आले, तर ते मला आता पुन्हा फील करावे लागतील. तर तेव्हा मी दाखवेन तुम्हाला मी कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. मस्त शॉप आहे तिथे, सगळे आपल्याला ब्रँड्सचे प्रोडक्ट्स भेटतात. तर काही मेकअप आर्टिस्ट असतील ज्यांना माहीत नसेल तर मी त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ बनवेन, शॉर्टमध्ये पण टाकेल की ते कुठे आहे, कसं आहे. तर चला भेटू नंतर. तर फ्रेंड्स आता निघालो आम्ही दोघं तयारी करून हिची व्हॅनिटी सेट करायला, म्हणजे व्हॅनिटी आणायला. पण आता तुम्हाला एक गोष्ट ऐकवतो, आता हे ऐका. तिला इतकी सर्दी झाली ना, तिने खरखर होते. तर मी माझे प्रयत्न सगळे करते, औषध देते, परत जायफळ लावते, सगळं करते. आता काय करते माहिती, संध्याकाळी तिला जायफळ थोडंसे खारीक आणि थोडंसे एकंड उघडून तिला खायलाच देते. देत होती मी तसे. पहिले द्यायची. आणि आता तिला जरा ते औषध आणा वाफेचं. लास्ट टाइम माहिती आहे ना, ह्या वाफेने होत नाही, फक्त पाणी जाते, त्या औषधाने कफ निघत होता. पैसे जाऊ द्या तिचं बघा, जर ती बरी झाली तरच गावाला जायचं बाबा. नक्की. हा खरंच, कारण इथलं वातावरण ते काय बोलतो काय बाबा ना कारण इथलं वातावरण तिथलं वातावरण ऑलरेडी बाबा आपला बरं नाही. तिथं कुठे धावपळ करता सांगा बरं. जाजानी ये करण्यापेक्षा 2 दिवस लेट जाऊ, पण तिला बरं करून जाऊ. जायचं तर आहे, कन्फर्म आहे. फक्त असं 2 दिवस लेटची तिकीट नाही भेटणार. अरे होप सो, स्वामींच्या कृपेने होईल ती बरी, असा विचारच नाही करायचा. फक्त तेवढा कप निघाला पाहिजे. ही घरघर तेवढी थांबली ना, मग टेन्शन गेलं. ठीक आहे, आणू आपण औषध वगैरे आणू तिला. आता तिची खरखर तर थांबत नाही, पण आता तिला पण तयार करू आणि घेऊन जाऊ. हिची व्हॅनिटी पण आणणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग आता व्हॅनिटी तर तिथं ठेवले बघा त्या कोपऱ्यात. झोप लागत नाही तिला अशामुळे. तर काय करू, तिथं आता एक काम करते, नंतर तिला जेव्हा ती झोपेल ना, तर डोक्याच्या खाली एक थोडी उशीच बनवते, म्हणजे ती जरा वर डोकं राहिलं ना तर तिला घरघर नाही होणार आहे ना. बघू आता, चल आवर तिचं पण, म्हणजे तिला घेऊन जाऊ का झोपवते अजून. नाही लगेच येऊया, तिथंच जायचं. आता जातोय आम्ही मुलुंडला, कारण की इकडून आपल्या इथे भेटत नाही चांगलं. मुलुंडला आहेत, दुसरीकडे जावं लागेल रिक्षा बघत. तर आता येताना रिक्षा भेटली पाहिजे. तर माईक वगैरे तर लावतोय आम्ही, बघू कसा आवाज वगैरे क्वालिटी कशी असेल तुम्हाला सांगाच तुम्ही. आता आम्ही निघतो, हिला पहिले उठवतो आणि तयारी करून निघतो. तर फ्रेंड्स आता आपण निघतो. 2 रिक्षा आहेत, आता एक तरी येते का तिकडे बघू. आपण मुलुंडच्या इकडे जायचं. या रिक्षा मुलुंडला असं टोलनाका क्रॉस करायला मागत नाहीत. बघू आता कोणतं मंदिर, संतोषी माता. संतोषी माता मंदिर. थँक्यू. मुलुंडचं या. आता खरखर नाही करत आहे ना? नाही मम्मा, हा सोड मम्मा, केस सोड बाबू. परी, ए सोना, परीने पकडले केस. माझा राजा आहे, तर राजा, माझा राजहंस आहे, तो राजहंस. परी, ए परी, तुम्ही व्हिडिओ घेत होता, आम्हाला तर माहिती. आता ऐका ऐका. हा काय माहिती नाही रे. असं नाही ना. परी बसलीये. परी 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 ए परी, परी बघितलं.
पाकर परी परीला झालीये सर्दी. सर्दी नाही झालीये पण डायरेक्ट तिला कफच झाला. ते माझ्याच चुकीमुळे झालं पण ठीक आहे. आता तिला मी बरं करेन 2 दिवसामध्ये. आता आम्ही चाललोय इकडे कुठे हळदी आहे काय माहिती. आता पुढेच आहे ना संतोषी मातेचं मंदिर आहे पण मी खाल्लंय चिकन त्यामुळे मला जाता येणार नाही. मला माहित असतं ना तर नक्कीच परीला घेऊन गेली असते ना. रिग्रेट आहे. बघू त्यांना सांगेल की ऍटलिस्ट तिला पायावरती ठेवून येणं. हे तसे जात नाही पण मी सांगायला तेवढ्या जवळ आलोय तर परीला प्लीज पाया पडायला न्या. मी काय येत नाही. आणि व्हॅनिटी मधलं काय काय घ्यायचं? व्हॅनिटी मधलं बघून आता काय काय घ्यायचंय. मला कॉम्पॅक्ट घ्यायचंय, मॉइश्चरायझर घ्यायचंय, हेअर एक्सटेन्शन घ्यायचंय, परत लेन्स घ्यायचे. आता बघू असं लास्ट टाइम तिकडे व्हिडिओ काढून नाही दिले ना? हा? त्यांच्याकडे व्हिडिओ काढून नाही दिले ना लास्ट टाइम? बघू ना त्यांनी जर व्हिडिओ काढून दिली तर मग आपण नक्कीच व्हिडिओ काढूया. अदरवाईज मग मी तुम्हाला घरी गेलं दाखवेन काय काय आहे. त्यांनी व्हिडिओ काढून नाही दिले तर पुढे त्याचा गेले लॉस आहे. पुढे आपण काय थोडी नाही करणार. आपणच युट्यूब हे वर मंदिर टाकणार आहे. आहे. हे बघ मंदिर. हे मंदिर आहे. आता येताना आपण लेफ्टलाच ठेवा, लेफ्टला. लेफ्टलाच ठेवा. आता बोलली ना मंदिराच्या पुढे. आता आपण इथे जाऊया आणि मग येताना परीला इथे लेफ्टला घे ना हा, पैसे. इथे चला बघूया आपण आता काय करायचं का. तर फ्रेंड्स आता आपण पोहोचलोय. सायली तिकडे मेकअपचं सामान वगैरे घेते. तिकडे त्यांना विचारलं आपलं फोटोग्राफी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढू शकतो का? तर ते म्हणते पहिले विचारलं नक्की कशाला काढायचं. जसं सांगितलं ब्लॉगर वगैरे तर बोलतात इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आहेत आपले ते काढता येणार ना व्हिडिओ वगैरे. तिकडे पुढेच आपलं मंदिर आहे त्या साईडला बघू शकता. तिकडे देवीच्या मंदिरात जायचं. परीला तिकडे AC सहन होत नाही म्हणून बाहेर आणलं. भरपूरच जास्तच थंड आहे. आता माईक चालू आहे म्हटल्यावर सायलीचा आवाज येतोय माहित नाही पण तुम्हाला याच्यात येईल. होप सो की तिकडे प्रोडक्ट्स बघते घेईल आणि आम्ही निघू. त्यात परीला असं पकडलंय तर कॅमेरा पण पकडता येत नाही. परी शेमडी झाली तुमची शेमडी. परी तो काय बघ सायलीचा आवाज येतो वाटतं. आय गेस येतो कारण की इथे माईक मध्ये जरा वर खाली होत आहे. बघू चला सायली कधी येईल. सायलीची येण्याची वाट बघू. दोस्त आपण इकडून तिकडं फिरू. हे आपल्या हायवेलाच आहे. परी नो 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 परी नो 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 परी बघा परी बघा. हो 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 खाता परीला खाता सगळे खाता. हा परी ब्लॉग करते. हा कर कर असं नाही करायचं. आपण देवीच्या इथं जाऊन येऊ. तर फ्रेंड्स सायली तिकडे प्रोडक्ट्स घेते. आपण तोपर्यंत इथे देवीच्या मंदिरात जाऊन येऊ. तुम्हाला दाखवतो. ओय 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 परी परी हे बघ. हे बघ बाप्पा देव बाप्पा सगळे देव बाप्पा इकडे बघ. हे बघ देव बाप्पा अरे देव बाप्पा का कॅमेरा घ्यायला बघते. सगळे कॅमेरा घ्यायला बघते नुसती. देव बाप्पा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. खाऊ नको वैभव लक्ष्मी माता अंबे माता बघ. पाय पड. अरे तिरुपती बालाजी. अरे काय झालं बाबू? काय झालं? कचरा काय झालं? पाय पड. नमो करा. हा पडा पाय पडा. चला जाओ पण. चला परीने पकडला कॅमेरा
आणि आता माझ्या हातात देत नव्हती, तर हिच्या हाताने घेतला. हात बघा कसा करते पकडायला. परी काय पाहिजे? अरे मला लागले. आता तिथे चहा पितायत. इथे बघा, तिथे हॉटेल आहे, तिथे पितायत चहा. त्यांच्याकडे बघून मला पण तलप लागले आता चहा प्यायची. आता सायली येईल तेव्हा सायलीच्या हातात देईल मी परीला, आणि मग मी पण चहा पिईल. परी चहा पिते? चहा हो, 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 हो. आता बघू आपण, वाट बघू. परत जातोय आता सायलीकडेच, वाट बघूया आपण सायलीची. आली की लगेच निघू आपण घरी. हा जाऊन आलो, पाया वगैरे पडून आलो. तर फ्रेंड्स, इथे सायलीचा माईक कनेक्ट नव्हता, कारण की आम्ही माईक आणि आपला कॅमेरा घेऊन मंदिरात पाया पडायला गेलो होतो. तेव्हा सायलीचा माईक डिस्कनेक्ट झाला होता. त्यामुळे सायलीचा आवाज फक्त आणि फक्त माझ्याच माईकमधनं येईल, म्हणून थोडा छोटा आवाज येईल. तरी थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. मी असं घेतलं माहितीये का, जे आपण पण यूज करू शकतो आणि प्लस प्राईजला पण यूज करू शकतो, आणि त्याचे 100% रिझल्ट आहे. आपण आता सध्या हे ऍडव्हर्टायझिंग वगैरे वरती जातो खरं, पण ते बोलतात का नाव मोठं लक्षात ठेवतं, अशी पण काही गोष्टी असतात जे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये ज्यांना अनुभव असतो त्यांना भेटल्यानंतर कळतं. एक्सटेन्शन वगैरे घेतलं तर मी ते नाही घेतलं, जे मला पटलं, जे मला माहिती की मला ह्यातनं रिझल्ट भेटतो ते मी घेतलं. थोडं कॉस्टली होतं, पण ठीक आहे. आपण जर प्राईस इतकं पे करतोय तर का करतो हेच असतं. एक एक प्रोडक्ट 1,500 हजाराचे असतात, 2-2 हजाराचे असतात. आता ते मी फक्त 3 प्रोडक्ट घेतले आणि माझे 3,500-4 हजार गेले. हा ना. मग विचार करा आम्ही का इतकं पे करत घेतो समोरच्यांकडनं. आता आम्ही तितकं देतो, आहे की नाही बघा. हो. अरे रिक्षा गेले, रिक्षा पकडायची कुठं? परी बघा, आणि डॅडाने परीला घेऊन बसले होते. परीच्या एका नाकातलं शेंबूळ गळवत होता. पुसला तरी मी, पुसला मी. तिथे कशी आतमध्ये खूप जास्त थंडी होती ना, तर परी अशी थांबत नव्हती. बसली बघा रिक्षा. अरे रिक्षा पकड सोरस. तर फ्रेंड जस्ट घरी पोचलोय. परीला आपल्या गरम होते, पंखा लावूया. जस्ट पोचलोय, परीला इथे ठेवलंय तर ओरडायला चालू केलं. का का ले ले नौटंकी. देऊ फटका, देऊ. नुसत्या नौटंकी करते नुसते. हाय हा, बोल तू, बोल मग, बोल बोल. हसू नको, बोल. बोलत तर एक शब्द नाही, नुसतं हसायला पाहिजे, नुसतं. तर आता आम्ही चेंज वगैरे करतो. सायलीने इथे घेऊन आले काय काय सामान, त्या आता ती दाखवेल नाही दाखवेल तिच्या हातात आहे. व्हॅनिटी दाखव बोलली तर नाही बोलते, व्हॅनिटी नाही दाखवायची. मग आता हे आणलं नवीन सामान, ती आणेल का नाही माहीत नाही, म्हणजे दाखवेल का नाही माहीत नाही. बघू आता कसं होतं आहे. हो, तर हिला आता खेळवत बसतो आणि जरा वेळाने भेटतो. तर फ्रेंड्स, सायलीने इकडे आता व्हॅनिटी सेट करायला घेतले आणि इकडं आपली परी झोपते. तिला झोपच लागत नाही, कारण की तिला अजून पण ते सर्दीमुळे खरखर होते. खरखर मीन्स कसं, आता तो कफ आहे ना तो पातळ झाला आहे. सायलीने बंदच करून घेतली व्हॅनिटी. तिचं म्हणणं आहे माझी व्हॅनिटी दाखवायची नसते. का गं? कारण आपल्याकडे मला नाही आवडत, मी नाही दाखवत. अरे आता तू बोललीस कारण आपल्याकडे, म्हणून मी कॅमेरा जवळ घेतला. आपल्याकडे काय, मला वाटलं ही कोणती तरी अशी चांगली गोष्ट सांगते जेणे तिला असं बोलतात ना लपवून ठेवायचं असेल असं. प्रोडक्टच्या बाबतीत थोडीशी पद्धती का फालतू क्वालिटीचे आहेत का प्रोडक्ट? हो, फालतू क्वालिटीचे. आजपर्यंत ती व्हॅनिटी मी तुम्हाला सांगतो ना, ही व्हॅनिटी ना, व्हॅनिटी सगळी भरली आहे सगळे. आता खाली अरे किती म्हणजे किती हजाराने भरले, म्हणजे टोटल किती प्रोडक्ट वापरले आपण तेव्हा? 60-70 हजार. मग पूर्ण जर माझी व्हॅनिटी बघायला गेली तर 1.25 लाखाची आहे. सगळे ते वेगळे ना, ते तिकडे ते मशीन वेगळे, प्रोडक्ट सांगतो. 70-75 हजार आहे. मग तेच ना, या व्हॅनिटीत 70-75 व्हॅनिटी गेली तर माझे 50-60 हजार. आता सेकंड हँड आहे ना म्हटल्यावर. हा, सेकंड हँड 50-60 हजार. अजून काय बापरे. प्रोडक्ट आहे. आता तिच्या खरखरमुळे परीच्या असं वाटतंय आम्हाला की आता गावाला जायचं की नाही, कॅन्सल होतंय की नाही असं वाटतंय. कारण की जर गाव कॅन्सल झालं तर तुम्हाला
व्लॉग असेच भेटतील, पण गावचे जे व्लॉग, गावचं जे वातावरण आहे ते तुम्हाला बघायला नाही भेटत. गावाला जाऊ पण मग देवदर्शन करून पळत घरी परत असं होणार आहे. हां लगेच येऊया. आता लय नाही थांबता येणार. हां का देवदर्शन करणं गरजेचं आहे. ते द्या, ते बघा ते मॅडमचे या कारण देवदर्शन Pants. करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मला माझा नवस फेडायचा आहे. परीला कुलदेवतांच्या कुलदेवीच्या, परत माझ्या माझ्याकडच्या देवांच्या पायावर ठेवून आणि आणायचे आशीर्वाद घेऊन. मग तसंच करून एक 10-15 दिवसात लगेच पळणार घरी. जाईल तिची खरखर आहे ना. गेल्या टाइमला पण असंच होतं. होप सो. काय नाही स्वामी. आज किती तारीख आहे? 22, अजून 5 दिवस. 22, 5 दिवसात 23, निघायला 24, 25, 26, 27. 27ला आम्ही ऑन बोर्ड होणार गाडीमध्ये जायला का डायरेक्ट. टर्मी टाइम देत नाही ना तिला. लास्ट टाइम जेव्हा मी ते सगळं करायचं नाही, ते टर्मी टाइम घेताना उलट्या करायची म्हणजे कप पडायचा तिचा. टर्मी टाइम झाला ती खाली बसतच नाही, बघितलंस ना तूच. कफ असा नसतो की शी मधनं पडल्यावर शी पातळ किंवा चिकट झाल्यावरच कफ गेला. शी कडक झाली तरी त्यांना कफ जात असतो, डॉक्टर बोलतात. अच्छा तर ठीक आहे. पातळ ही झालाय तो बाहेर पडण्यासाठी वाट शोधतोय. आता तिचं कफ पातळ झालं ना म्हणून खरखर आवाज होतं. तर सायली तर जाणार आहे परत सकाळसारखं चिकन खायला. चिकन की मटन? कफ पातळ झाला ना तर ते लक्षण चांगलं असतं. मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? मी परीच्या घरावर फिरते. तुम्ही लोक सांगा ना असं काहीतरी. माझ्यासारख्या बऱ्याच आया असतील जे अनुभव आहेत. सो प्लीज रिक्वेस्ट करते की एक कमेंट करा की जायफळ म्हणजे कफावरती काय जालिम उपाय आहे की जेणेकरून आपल्या परीचा 2 दिवसाचा जो पातळ झालेला कफ निघेल. मी तिला मोहरी आणि लसणाची तर हे देते, काय देते, वाफ ना. परत जायफळ पण लावते छातीला, पाटाणीला. आज पण तिच्या छातीला पाठाणीला, परत कपाळाला आणि तळव्यांना आज जायफळ लावणार. आणि आज रात्री ना तिला झोपताना आहे ना थोडंसं जायफळ, थोडंसं एकंड आणि थोडंसं खारीक उघडून ते पाजणार आहे. असं करते. हा ना. आता तिला हळदीचं दूध देऊ शकतो का? काय आता दूध नकाच देऊ म्हटलं ना ते. नाही ते काय मग डॉक्टरांना विचारलं आम्ही बाहेरचं दूध देऊ शकतो का, गाईचं वगैरे असं बाहेरचं. तर डॉक्टर म्हटले गावाला गेल्यावर एक्सपेरिमेंट करू नका, पहिले इकडे आपण चालू करू. इकडे आल्यावर गावावरनं मग बघू एक्सपेरिमेंट काय करायचं आहे तिच्यावर, दूध वगैरे काय काय. आता त्यांनी तर आम्हाला सजेस्ट केलं आहे की तिला मँगो द्या, मेन करून मँगो द्या, कारण की त्याच्यामध्येच तिचं सगळं असं काय म्हणतात रे त्याला, आयर्न डेफिशियन्सी पूर्ण होईल. सध्या डॉक्टरने जायला सीझनेबल फळ द्यायचं. सीझन ह्याचं हे द्यायचंच फळ आहे ना. हो. आजपूस नाही करायचं. आता आंब्याचे तर आंबे द्यायचे. परत उद्या पावसाळ्यात काय येत तर ते द्यायचं. असं करायचं. काय ते लवली तेव्हा तुमच्या तर ही ते चिकन खाऊन आले. चिकन खाल्लंस का, काय खाल्लंस का, मच्छी? चिकन दुपारी चिकन खाऊन आले आणि आता परत चालले चिकन खायला. आता आणलेले प्रोडक्ट. मी पण आता मला जेवण बनवलं, राहू दे ना. खाली जायचं बघा, नाही तर बसून जायचं. मला पण आता घरी जेवण बनवलं तिने. मी आता जेवून घेईल जरा परीला सांभाळत आणि तोपर्यंत ही जाऊन येईल. चांगली गोष्ट आहे. कशाने फ्रॅक्चर होईल? काय झालं फ्रॅक्चर आला? इथून कामच नाही करत. काय असा हात आलं? असं हालतो ना. मग असा हात आलो तुझ्या हे नाही होते बघा. आलेलं तोंडच चांगलं. अरे हे नाही होते, खाली नाही बेंड होते. मग खाली बेंड नाही होत बोल. हा एक फ्रॅक्चर झाल्यावर बोट पण हलवता येणार नाही. असं काय नाही. हे हाड वेगळे आणि हे हाड वेगळे. वा रे वा. बघितलं यायचं, हे हाड वेगळं आणि ते हाड वेगळं. तर ठीक आहे फ्रेंड्स, आपण हा ब्लॉग इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. तुमचे सजेशन्स कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूया आपण फ्लूडच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.